पहा स्टॅटिक कीवर्ड पाहणार आपण, त्याच्यामध्ये स्टॅटिक ब्लॉक, फील्ड्स आणि मेथड. स्टॅटिक कीवर्ड इन जावा यूज काय करतो, मेमरी मॅनेजमेंटसाठी. स्टॅटिक कीवर्डचा यूज आहे तुम्हाला मेमरीचं वेस्टेज न होता ती एखाद्या व्हेरिएबलची परत यूज होत असेल तर परत अलोकेट न करता आहे तीच मेमरी यूज करायची असेल तर तेव्हा आपण स्टॅटिक कीवर्ड वापरतो. मग आता स्टॅटिकची कोणत्याची मेमरी, स्टॅटिक, फील्ड्स, मेथड्स आणि ब्लॉक. We can apply static keyword with static keyword कशाला अप्लाय करता येईल, व्हेरिएबल्स म्हणजे फील्ड, मेथड म्हणजे तुमचे फंक्शन आणि ब्लॉक एक पर्टिक्युलर पार्ट जो स्टॅटिक याच्यामध्ये लिहिला जातो त्याला ब्लॉक म्हणला जातो. किंवा तुमचे नेस्टेड क्लास म्हणजे क्लास आहे त्याच्यातच अनदर क्लास डिक्लेअर केला त्याला म्हणला जातो नेस्टेड क्लास म्हणजे क्लास विथ इन अ क्लास. स्टॅटिक कीवर्ड बिलॉंग टू द क्लास देन अन इन्स्टन्स ऑफ द क्लास. स्टॅटिक कॅन बी पाहता व्हेरिएबल also known as a class variable. म्हणजे तुमचा फील्ड, मेथड त्यालाच काय म्हणलं जातं क्लासची मेथड. ब्लॉक एक पर्टिक्युलर स्टॅटिक नावाचा जसे मेथडला कर्ली लिहिल्यानंतर कर्ली ब्रॅकेट ओपन क्लोज करतो तसा ब्लॉक पण एक स्टॅटिक कीवर्ड वापरून एका पार्ट मध्ये लिहिला जातो. त्यानंतर नेस्टेड क्लास. पहिला पाहता जावा स्टॅटिक व्हेरिएबल्स म्हणजे जावा स्टॅटिक फील्ड. इफ यू डिक्लेअर, आता तुम्ही स्टॅटिक व्हेरिएबल किंवा फील्ड C++ मध्ये पाहिलं होतं पण इकडे दोन यांना केलंय. आता फंक्शन म्हणजे तुमच्या मेथड आणि ब्लॉक हे दोन नवीन कन्सेप्ट आलेले आहे. इफ यू डिक्लेअर एनी व्हेरिएबल ॲज अ स्टॅटिक इट इज नोन ॲज अ स्टॅटिक व्हेरिएबल. तुम्ही कोणत्या व्हेरिएबलच्या पुढे स्टॅटिक कीवर्ड वापरला तर त्या व्हेरिएबलला काय म्हणलं जातं स्टॅटिक व्हेरिएबल. स्टॅटिक व्हेरिएबल कॅन बी यूज टू रेफर कॉमन प्रॉपर्टी टू ऑल ऑब्जेक्ट. जो स्टॅटिक व्हेरिएबल आहे एखाद्या व्हेरिएबलला स्टॅटिक क्लासमध्ये तो कुठेही वापरला तर त्याच्या ज्या कॉमन प्रॉपर्टी आहे त्या आणि क्लासचे 2, 3, 4 असे ऑब्जेक्ट क्रिएट केले तर कॉमन वापरला जातो तो ऑल ऑब्जेक्टसाठी. म्हणजेच विच इज नॉट युनिक फॉर इच ऑब्जेक्ट. प्रत्येक ऑब्जेक्टला युनिक राहत नाही. पहिला S1 स्टुडंट नावाचा क्लास केला आणि त्याच्यामध्ये एखादा व्हेरिएबल स्टॅटिक केलेला असेल तर S1 साठी जी मेमरी तीच राहते. S2 केला परत तिथं A नावाचा जो व्हेरिएबल वापरला तिथं पण ती राहते म्हणजे युनिक नसती. थ्रू आउट प्रोग्राम तीच मेमरी असते विच इज नॉट युनिक फॉर इच ऑब्जेक्ट. फॉर एक्झाम्पल काय सांगितले, कंपनी नेम ऑफ एम्प्लॉई. आता एक कंपनी त्याच्यामध्ये 10,000 20,000 काहीतरी एम्प्लॉई असतील तर आपलं कंपनी एखादा प्रोग्राम करताना कंपनीचं नेम हे स्टॅटिक करून दिलं आणि त्याच्यामध्ये जे एम्प्लॉई काम करतात त्यांच्या सॅलरी हे एक फॉर्मॅट प्रिंट करायचं असेल तर 10,000 एम्प्लॉई लोकांची कंपनी एकच राहणार आहे का ती चेंज होणार आहे. ए ची वेगळी कंपनी राहणार, बी ची वेगळी. ती कधी राहील वेगवेगळ्या कंपनीचे लोक असतील तर. पण आपला प्रोग्राम काय असेल कधी काय येतं माहिती का, एम्प्लॉई जे आहे त्यांचे नेम प्रिंट करा, कंपनी नेम आणि एम्प्लॉई प्रिंट करा, त्यानंतर कंपनी नेम आणि सॅलरी प्रिंट करा. असे तुम्हाला प्रॅक्टिकलला प्रोग्राम आहे. मग आपला कंपनीचं नेम ABC नावाची कंपनी असेल तिचं तर चेंज होत नाहीये प्रत्येक वेळी. मग आपण त्या नेमला काय करतो स्टॅटिक. आता तुमचंच एक एक्झाम्पल घ्या. तुम्ही सपोज 80 स्टुडंट आहे TY मध्ये, सगळे न्यू आर्ट्स कॉलेज पारनेर मध्ये. मग आता तुम्हाला एखादा प्रोग्राम करायला सांगितलाय न्यू आर्ट्स कॉलेज पारनेर मधले जे TY चे स्टुडंट आहे त्यांचं आपल्याला काय करायचंय नेम प्रिंट करायचंय. मग कॉलेजचे नेम प्रत्येक वेळी त्याला मेमरी अलोकेट करण्यापेक्षा स्टॅटिक करून द्यायचं. मग ते 180 जे असतील त्यांचे एकच कॉलेज आहे आणि पुढचे नेम चेंज होत राहणार. ह्याला म्हणतो आपण स्टॅटिक. स्टॅटिक व्हेरिएबल गेट्स मेमरी ओनली वन्स. स्टॅटिक व्हेरिएबल आता एकदा त्या व्हेरिएबलला मेमरी अलोकेट झाली तो थ्रू आउट प्रोग्राम किती वेळा यूज होऊ तीच मेमरी वापरली जाते म्हणजे मेमरीचं पण वेस्टेज होत नाही. गेट मेमरी ओनली वन्स इन द क्लास एरिया ॲट द टाइम ऑफ क्लास लोडिंग. मग ॲडव्हान्टेज ऑफ स्टॅटिक व्हेरिएबलचा ॲडव्हान्टेज काय पहा, इट मेक्स युअर प्रोग्राम मेमरी इफिशियंट. म्हणजेच काय होते मेन टास्क काय मेमरी सेव्ह होती, वेस्टेज होत नाही. ते एक्झाम्पल पहा. आता तुम्ही आताच सांगितल्याप्रमाणे एक क्लास घेतला स्टुडंट नावाचा, त्याच्यामध्ये रोल नंबर नेम घेतलाय आणि कॉलेजचं नाव टाकलेलं इथं ITS. आता 500 स्टुडंट आहे त्यांच्या कॉलेजचं नाव सेमच आहे. त्यावेळी आपण प्रत्येक वेळी त्याला मेमरी अलोकेट करून मेमरीचं वेस्टेज करण्यापेक्षा त्याला काय करणार, फॉर लूप लावत असेल तर त्या व्हेरिएबलला कॉलेज नावाच्या व्हेरिएबलला स्टॅटिक करणार. मग पहा इथं हा विदाउट स्टॅटिक काय होते पहा,
500 स्टुडंट असतील, ऑल इन्स्टन्स डेटा मेंबर वी गेट मेमरी इच टाइम. प्रत्येक वेळी ऑब्जेक्ट क्रिएट करताना त्या व्हेरिएबल मेमरी गेट होते. ऑल स्टुडंट्स हॅव इट्स युनिक रोल नंबर, नेम, इन्स्टन्स डेटा मेंबर इज अ गुड सच केस. जर प्रत्येकाचा रोल नंबर, नेम आणि कॉलेज युनिक असेल, प्रत्येकाचे वेगवेगळे असेल, तर त्यावेळी मेमरी अलोकेट करणं गुड आहे. पण कॉलेज रेफर टू कॉमन प्रॉपर्टी ऑफ ऑल ऑब्जेक्ट, म्हणजे असं सांगता येतं की कॉलेज हे प्रत्येक 500 स्टुडंटचं सेमच आहे, कॉमनच प्रॉपर्टी. मग त्यावेळी आपण काय करणार, इफ मेक इट स्टॅटिक दिस फील्ड विल गेट मेमरी ओनली वन्स. त्याला जर स्टॅटिक केलं त्या फील्डला, तर मेमरी काय होईल, एकदाच गेट होईल, म्हणजे मेमरीचं वेस्टेज होणार नाही, मेमरी सेव्ह होईल. हा मेन स्टॅटिकचा यूज आहे. पहा आता जावा स्टॅटिक मेथड, स्टॅटिक फील्ड समजलं का सगळ्यांना? पहा आता नेक्स्ट स्टॅटिक कीवर्ड जर मेथडला वापरला किंवा फंक्शनला वापरला तर काय त्याचा यूज आहे, बेनिफिट्स आहे. पहा काय, जावा स्टॅटिक मेथड, इफ यू अप्लाय स्टॅटिक कीवर्ड विथ एनी मेथड इट इज नोन एज स्टॅटिक मेथड. तुम्ही कोणत्याही मेथडला स्टॅटिक करून दिलं, ते स्टॅटिक कीवर्ड वापरला, तर त्या मेथडला स्टॅटिक मेथड म्हटलं जाते. स्टॅटिक मेथड बिलॉंग टू द क्लास. कुठे बिलॉंग करतात त्या, क्लास rather than object of class. Static method can be called without the need of creating an instance of class. हा मेन पहा यूज त्याचा. स्टॅटिक मेथड कॅन बी कॉल, कशा कॉल होतात, विदाउट नीड ऑफ क्रिएटिंग इन्स्टन्स ऑफ क्लास. कधी कॉल होतात त्या स्टॅटिक मेथड, क्लासचा ऑब्जेक्ट क्रिएट करण्याची गरज नाही, विदाउट क्लास कॉल होता, त्या कॉल होतात कोणत्या मेथड, स्टॅटिक. स्टॅटिक मेथड कॅन ऍक्सेस स्टॅटिक डेटा मेंबर. स्टॅटिक मेथड फक्त काय ऍक्सेस करतात, स्टॅटिक डेटा मेंबर. डेटा मेंबर म्हणजेच काय, व्हेरिएबल जे स्टॅटिक असतील तेवढेच ऍक्सेस करतात. कॅन चेंज द व्हॅल्यू ऑफ इट, आणि तुम्ही एखाद्या व्हेरिएबलला स्टॅटिक केलेला असेल, त्यानंतर त्याची व्हॅल्यू चेंज करायची असेल, त्यावेळी आपण ती चेंज करू शकतो, कशामध्ये, स्टॅटिक मेथड मध्ये. हे 3 यूज लक्षात ठेवा. स्टॅटिक मेथड बिलॉंग टू द क्लास रॅदर दॅन ऑब्जेक्ट ऑफ क्लास. त्यानंतर स्टॅटिक मेथड कॅन बी कॉल विदाउट नीड ऑफ क्रिएटिंग इन्स्टन्स ऑफ क्लास. क्लासचा इन्स्टन्सच क्रिएट करायचा नाही, विदाउट कॉल होती, म्हणजे कशी, त्या मेथडच्या पुढे क्लास नेम लिहिलं जातं. जसं आपण ऑब्जेक्टनी कॉल करतो मेथड, तशी क्लासचं डायरेक्ट नेम डॉट मेथडचं नाव असे कॉल होती. स्टॅटिक मेथड कॅन बी स्टॅटिक डेटा मेंबर कॅन चेंज द व्हॅल्यू ऑफ इट. पहा मग, क्लास घेतला स्टुडंट नावाचा, त्याच्यामध्ये रोल नंबर, नेम आणि कोणता व्हेरिएबल घेतलाय, स्टॅटिक, कॉलेज नावाचा, आणि मेथडच्या पुढे कसं लिहिलं जातं, स्टॅटिक पास, स्टॅटिक व्हॉइड मेथडचं नाव. आणि पाहिलं आपण थर्ड यूज काय पाहिलाय, स्टॅटिक मेथड कॅन ऍक्सेस द स्टॅटिक डेटा मेंबर. कोणत्या ऍक्सेस करतात, फक्त स्टॅटिक डेटा मेंबर. आणि पुढे काय, कॅन चेंज द व्हॅल्यू ऑफ इट, त्याची व्हॅल्यू चेंज करू शकतो, म्हणजे कशाची, स्टॅटिक मेंबरची. इथं कॉलेज नावाचा व्हेरिएबल आपण स्टॅटिक केलंय, इथं स्टॅटिक मेथड घेतली, त्याच्यामध्ये ते ऍक्सेस करून इथं ITS कॉलेज ऐवजी इथं BBDIT म्हणून कॉलेज केलंय. कशाचं, स्टॅटिक. हे जर आपण स्टॅटिक मेथड वापरत असाल तर. पाहता, आणि त्यानंतरचं सेकंड यूज काय, स्टॅटिक मेथड कॉल विदाउट क्रिएटिंग इन्स्टन्स ऑफ क्लास. क्लासचा कोणता इन्स्टन्स न कॉल करता स्टॅटिक मेथड कॉल होती, म्हणजे कशी होती कॉल, पहा, क्लास घेतलाय, 3 व्हेरिएबल घेतले, त्यापैकी कॉलेज नावाचा स्टॅटिक आहे, एक मेथड घेतली आहे चेंज नावाची, तिला स्टॅटिक केलाय, त्याच्यामध्ये कॉलेजचं नाव चेंज केलंय. एक कन्स्ट्रक्टर घेतलाय, विदाउट दिस कीवर्ड आहे म्हणून व्हेरिएबल नेम डिफरंट घेतलाय. एक डिस्प्ले नावाच्या मेथड मध्ये तिन्ही पण व्हॅल्यू प्रिंट केल्यात. क्लास घेतलाय, त्याच्यामध्ये मेन मेथड, आणि इथं पहा कोणताही क्लासचा, स्टुडंट नावाचा क्लास S1 S2 अशा ऑब्जेक्ट न करता कसा कॉल दिलाय, पहा, स्टुडंट डॉट कोणती मेथड, चेंज. चेंज मेथडला काय केलेलं आहे, स्टॅटिक केलेलं आहे, अशी कॉल होती आहे स्टॅटिक मेथड. त्यानंतर खाली आपण S1 S2 S3 असे ऑब्जेक्ट क्रिएट केलेत आणि त्याला त्या व्हॅल्यू पास केल्यात. का, डिस्प्ले मेथडला आपण स्टॅटिक नाही केलेलं. समजलं हे स्टॅटिक मेथड. पाहिलं कॉलेजचं नाव आलंय BBDIT, वरती आपण इनिशियल व्हॅल्यू काय डिक्लेअर केलेली होती, ITS, आणि त्याला स्टॅटिक होतं.
पण आपण स्टॅटिक मेथड मध्ये जाऊन त्याचं कॉलेजचं नेम चेंज केलंय, तर ती व्हॅल्यू गेट केली इथं आउटपुट प्रिंट झालेलं आहे. समजलंय स्टॅटिक मेथड? बोला. हो. आता दोन स्टॅटिक फील्ड किंवा व्हेरिएबल किंवा डेटा मेंबर ते पाहिलं, त्यानंतर मेथड फंक्शन हे पाहिलं. आता थर्ड आहे स्टॅटिक ब्लॉक. स्टॅटिक ब्लॉक कसा करतो आणि त्याचा यूज काय? इट इज यूज टू इनिशियलाइज द स्टॅटिक डेटा मेंबर. हा का कशासाठी वापरला तो? स्टॅटिक व्हेरिएबल किंवा फील्ड्स किंवा डेटा मेंबरच्या व्हॅल्यू इनिशियलाइज करायच्या असतील तर आपण ते स्टॅटिक ब्लॉक मध्ये करतो. त्यानंतर इट इज एक्झिक्युटेड. हा एक्झिक्यूट कसा होतो पहा, हा मेन यूज आहे. इट इज एक्झिक्युटेड बिफोर द मेन मेथड ऍट द टाइम ऑफ क्लास लोडिंग. जेव्हा क्लास लोड होतो कंपाईल टाइम रन टाइम, तेव्हा हा कधी एक्झिक्यूट होतो? मेन मेथडच्या अगोदरच होतो. कोणता ब्लॉक? स्टॅटिक ब्लॉक. आता तो डिक्लेअर कसा केला जातो पहा. क्लास घेतलाय A2 नावाचा, त्याच्यामध्ये स्टॅटिक ब्लॉक डिक्लेअर करताना कीवर्ड वापरला जातो स्टॅटिक आणि त्यानंतर कर्ली ब्रॅकेट. जसं मेथडचे ते आपण कर्ली ब्रॅकेट घेतो तसं कर्ली ब्रॅकेट, त्याच्यामध्ये मध्ये तुम्हाला स्टॅटिकचे जे कंटेंट लिहायचं आहे असेल तो कंटेंट आणि कर्ली ब्रॅकेट क्लोज, असा स्टॅटिक ब्लॉकचा सिंटॅक्स आहे. हा लक्षात ठेवा. काय? स्टॅटिक कर्ली ब्रॅकेट ओपन, त्यामध्ये तुम्हाला जे लिहायचं असेल कंटेंट तो कंटेंट आणि परत कर्ली ब्रॅकेट क्लोज, असं स्टॅटिक ब्लॉकचा सिंटॅक्स आहे. मग इथं काय केलंय? क्लास A2 घेतलाय, स्टॅटिक कीवर्ड वापरलाय, हा ब्लॉक इथे लिहिलाय पब्लिक स्टॅटिक व्हॉइड मेन स्ट्रिंग args. त्यानंतर ही व्हॅल्यू काय केली आहे? प्रिंट केली आहे. स्टॅटिक ब्लॉक कधी कॉल होतो पहा. काय सांगितलं आपण स्टॅटिक ब्लॉकचा? इट इज एक्झिक्युटेड बिफोर द कधी? मेन मेथड ऍट द टाइम ऑफ क्लास लोडिंग. प्रोग्राम लिहिलाय, इथं स्टॅटिक ब्लॉक लिहिलाय, मेन मेथड, त्यानंतर मेन मेथड मध्ये हॅलो मेन प्रिंट केलंय, पण आउटपुट येताना काय आलंय? हा जो मेन मेथड आहे त्याच्या अगोदरच कोणता ब्लॉक एक्झिक्यूट झाला? स्टॅटिक ब्लॉक, आणि नंतर आलं कोण? मेन मेथडचं आउटपुट. समजलाय स्टॅटिक ब्लॉक? हो. कोणते तीन पाहिले सांगा बरं? स्टॅटिक मध्ये कोणते तीन आपण पाहिलेले आहेत आता? स्टॅटिक व्हेरिएबल, स्टॅटिक मेथड आणि स्टॅटिक ब्लॉक. स्टॅटिक फील्डचा किंवा व्हेरिएबलचा काय यूज आहे बरं? अरे बोला, आता सांगितलंय. मेमरी स्टेज होती का सेव्ह होती? सेव्ह होती. सेव्ह होती. त्यानंतर आपण स्टॅटिक मेथड पाहिले, त्याच्यामध्ये काय शिकले बरं? काय यूज आहे त्याचा, कशासाठी? स्टॅटिक मेथड क्लासचा ऑब्जेक्ट क्रिएट करून कॉल होतात की विदाउट कॉल होतात? विदाउट म्हणजे कशाने कॉल होतात? क्लास नेमने. आणि स्टॅटिक मेथड फक्त स्टॅटिक कंटेंट यूज करतात की अदर पण यूज करतात? ओनली स्टॅटिक. ओनली स्टॅटिक. ठीक आहे. त्यानंतर आपण पहिला स्टॅटिक ब्लॉक. स्टॅटिक ब्लॉक मध्ये काय शिकलो बरं? बोला, दोनच यूज आहे. स्टॅटिक ब्लॉक आधी एक्झिक्यूट होतो. मेन यूज आहे एक्झिक्यूट बिफोर द मेन मेथड, आणि त्यानंतरचा यूज टू इनिशियलाइज काय? स्टॅटिक डेटा मेंबर इनिशियलाइज करण्यासाठी. आणि त्याचा सिंटॅक्स लक्षात ठेवा. कोणता कीवर्ड? स्टॅटिक. जसं मेथडला कर्ली ब्रॅकेट ओपन करतो, कर्ली ब्रॅकेट ओपन, त्याच्यामध्ये जो कंटेंट लिहायचा असेल तो कंटेंट राईट करायचा आणि कर्ली ब्रॅकेट क्लोज. हा स्टॅटिक ब्लॉकचा सिंटॅक्स आहे. त्यानंतरचा पॉइंट आपला इनर क्लास म्हणून.
तर इनर क्लासचे डायरेक्ट तुम्हाला रन करून प्रोग्राम दाखवन, त्याच्यामध्ये ॲनोनोमस, आउटर क्लास असे पॉइंट्स आहेत. त्याच्यानंतरचा तो पॉइंट आपण डायरेक्ट रन करताना तुम्हाला सांगते. त्याच्यानंतरचा पॉइंट आहे पॅकेज म्हणून, हा एक सांगते. मग आपल्याला डायरेक्ट रन करून घेता येईल उद्याच्या लेक्चरला सगळे प्रोग्राम. पॅकेज काय सांगितलं तुम्हाला, एक रफ कन्सेप्ट सांगितला होता जो आपण ऍक्सेस मॉडिफायर पाहत होते. मग पॅकेज म्हणजेच काय, तुमचं फोल्डरला आपण पॅकेज म्हटलं जातो. तर त्याच्यामध्ये शिकू आपण पॅकेज काय. जावा पॅकेज इज ग्रुप ऑफ सिमिलर टाइप्स ऑफ क्लासेस. जावा पॅकेज काय, एक ग्रुप होतोय सिमिलर टाइपचे क्लासेस, इंटरफेसेस किंवा सब पॅकेजेस, म्हणजे फोल्डर विथिन फोल्डर आणि त्याच्यामध्ये क्लास, इंटरफेसेस असे. पॅकेज इन जावा कॅन बी कॅटेगराइज इन 2 फॉर्म्स. आता पॅकेज 2 फॉर्म मध्ये कॅटेगराइज केलेले आहे. कोणतं, बिल्ट इन पॅकेज आणि एक युजर डिफाईन पॅकेज. बिल्ट इन म्हणजेच कोणते, आपण प्रोग्राम मध्ये आतापर्यंत जे स्टँडर्ड पॅकेज वापरतो कोणते, सिस्टीमने डिफाईन केलेले. इम्पोर्ट जावा .io, util हे जे पॅकेज वापरतो हे कोणते झाले, बिल्ट इन. आणि आता आपल्याला स्वतःच एक फोल्डर क्रिएट करायचे, त्याच्यामध्ये प्रोग्राम ठेवायचा आणि तो ऍक्सेस करायचा, हे कोणते झाले, युजर डिफाईन पॅकेज. मग पहा, बिल्ट इन पॅकेज फॉर एक्झाम्पल लक्षात ठेवण्याचे सच आज कोणते, त्यानंतर जावा लँग्वेज इम्पोर्ट कसं लिहिणार, java.lang.star, त्यातले सगळे क्लास ऍक्सेस करा. त्यानंतर तुम्ही आता AWT ऍब्स्ट्रॅक्ट विंडो टूलकिट शिकणार, त्यावेळी AWT पॅकेज आहे, हे पण बिल्डिंग आहे. त्यानंतर सर्वलेट चॅप्टर मध्ये जेव्हा तेव्हा जावा एक्स, स्विंग, नेटवर्किंगचे प्रोग्राम असेल तर नेट, IO, util, SQL हे सगळे काय आहे, बिल्डिंग पॅकेज आहेत. त्यानंतर युजर डिफाईन पॅकेज म्हणजे काय, युजर स्वतः जे फोल्डरला नाव देईल वगैरे त्याला आपण म्हणतो युजर डिफाईन पॅकेज. मग आता पॅकेज डिफाईन कसं केलं जातं, त्याचा कन्सेप्ट काय, कोणता कीवर्ड वापरला जातो पहा, पॅकेज आणि पॅकेजचं नाव. तुम्हाला सपोज ए नावाचं फोल्डर जावा नावाचं फोल्डर क्रिएट करायचं आणि त्यामध्ये a.java फाईल ठेवायची. तर आपण काय करणार, पॅकेज इथं नाव देणार, पॅकेजचं नेम जावा. हे झालं तुमचा पॅकेज डिफाईनचा सिंटॅक्स. ह्यावेळी केला तो कोणता कीवर्ड वापरला जातो, पॅकेज नावाचा. आणि किंवा तुम्हाला आता जावा नावाचं फोल्डर आहे, ते सॉरी प्रोग्रामिंग नावाचं फोल्डर आहे, त्यामध्ये जावा नावाचं फोल्डर आहे, काय करणार, पॅकेज प्रोग्रामिंग.जावा ह्यावेळी डिक्लेअर केला जातं पॅकेज. काय केलं इथं पहा, सब पॅकेज असेल तर काय दिला, तो डॉट दिला जातो, म्हणजे तुमचा कशाच्या मध्ये क्लास विथ फोल्डर विथिन फोल्डर, फोल्डर विथिन फोल्डर, आणि त्याच्यामध्ये असेल तर काय करायचा, कंपल्सरी कीवर्ड वापरायचा पॅकेज. त्यानंतर पहिल्या फोल्डरचं नाव डॉट, दुसऱ्या फोल्डरचं नाव डॉट, तिसऱ्या फोल्डरचं ह्यावेळी. पण एवढं कॉम्प्लिकेटेड कोणी करत नाही युजर डिफाईन करताना, एक फोल्डर किंवा एक सब फोल्डर असं असतं. मग आता आपण ऍक्सेस स्पेसिफायर जे शिकलेले आहे ते पॅकेज कन्सेप्ट मध्ये पूर्ण यूज होणार आहे. कोणते पब्लिक, प्रोटेक्टेड, त्यानंतर प्रायव्हेट, आणि तुमचा जो C++ मध्ये फ्रेंडली होता ना तिकडं, तर आता इकडे आपण काय शिकलेलं, डिफॉल्ट म्हणून. मग आता ऍक्सेस स्पेसिफायर काल मागच्या लेक्चरला शिकल्याप्रमाणेच प्रोटेक्टेड असेल तर विथिन क्लास आहे फक्त, त्यानंतर सॉरी प्रायव्हेट असेल तर विथिन क्लास आहे, प्रोटेक्टेड असेल तर तो क्लास आणि त्याचा सब क्लास पण इनहेरिटन्स, फ्रेंडली असेल तर डिफॉल्ट असेल तर त्यावेळी, पब्लिक असेल तर एनिवेअर. हे ऍक्सेस स्पेसिफायरचा यूज आहे, तो पॅकेज मध्ये यूज करायचा आहे. आता इथं पहा, पॅकेज डिक्लेअर करताना कीवर्ड वापरला तो पॅकेज, पॅकेजचं नाव, आणि इम्पोर्ट करायचं असेल तर जसं पॅकेज इम्पोर्ट करतो, इम्पोर्ट इकडे आपण स्टँडर्ड पॅकेज असेल तर कंपल्सरी इथं असेल तर जावा डॉट आणि पुढे त्या पॅकेजचं नाव येतं. आणि युजर डिफाईन असेल तर कसं केलं जातं पहा, इम्पोर्ट माय पॅकेज नावाचं फोल्डर आहे, डॉट त्याच्यामध्ये IO नावाचं फोल्डर आहे, त्याच्यामध्ये ऍक्सेस इनपुट नावाची फाईल आहे, ह्यावेळी आपण ऍक्सेस करा. आणि एखाद्याला एवढे सगळे क्लास वगैरे लक्षात राहत नसतील तर काय देणार, सरळ माय पॅकेज नावाचं फोल्डर मधल्या सगळ्या फाईल ऍक्सेस करायच्या असेल तर डॉट स्टार म्हणून, याला आपण पॅकेज म्हणतो. पॅकेज समजलंय, कॉन्सेप्ट कळलाय का? उद्या तुम्हाला प्रोग्राम प्रत्येक ऍक्सेस स्पेसिफायर नुसार रन करून दाखवते. आणि स्टॅटिक याचे पण राहिलेले आहेत. पॅकेज कळलंय का? पॅकेजचे 2 टाइप येतात, कोणते, बिल्ट इन आणि
युजर डिफाईन. बिल्ट इन म्हणजे जे स्टँडर्ड पॅकेज तुम्हाला प्रोग्राम मध्ये वापरला, स्कॅनर वापरत असाल तुम्ही क्लास एखाद्या प्रोग्राम मध्ये, ते युटिल कंपल्सरी येणं गरजेचं आहे. तुम्ही इनपुट आउटपुट रिलेटेड वापरत असाल तर त्यावेळी कोणत्या त्याच्या IOचं येणं कंपल्सरी आहे ह्या वेळी. आणि तुम्ही स्वतःचं पॅकेज करून त्याच्यामध्ये प्रोग्रामिंग करत असाल तर त्यावेळी युजर डिफाईन त्या फोल्डरचं नाव देणं गरजेचं आहे. ठीक आहे, इथं आपण थांबू.